पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दिपेडॉन कशाला रांगोळी विंगोळी? अहो दाजी त्याला काय होते, तुम्ही पहिल्यांदा आला जेवायला घरी म्हणून। दाजी हा आज खिलाडी कुमार नाही का? मग काय राव विषय आहे का? आता खिलाडी दाजी। बर बाबा तुम्ही दिपेडॉन आहे, तुम्ही म्हणताल तसं। दिपेडॉन पब्लिक जाके पूछ अपने बारे में। पिहुताई अगं काहीतरी करू दे की। अगं असू दे ग, बस तू एवढं सगळं कशाला करत बसलीस सांग बरं? असू दे हो जाऊ बाई। बर मला सांग तुझं कसं काय चाललंय? चांगलं चाललंय। खरं सांग कसं वाटतंय लग्न झाल्यावर, सासरी गेल्यावर? पिहुताई मला हे लग्नच मान्य नाहीये। अरे पोरांनो, अरे काय करताय काय तुम्ही? बापू आम्ही रांगोळी करते। अरे वा 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 मस्त काढली बरं का रांगोळी। छकुली इधर एवढं गोडाचा आधी बरं पिऊ दे तिकडे। बापू ह्याची काय गरज होती? अरे तुम्ही जोडीनं पहिल्यांदा जेवायला आलाय, काहीतरी गोडधोड नको होय? चला आपण हात धुवून येऊया। चला जावा हात धुवून या। या किंवा घरी सगळं बरं आहे ना? एकदम व्यवस्थित चाललंय बापू। आता तुम्ही तुमच्या पोरीला वाढवलेच असं की मला किमान एकदा तरी विचारायचं ना पिहुताई। आप्या अगं तेव्हा वेळच अशी होती। अगं मला सांग, आपण आवरत होतो आतमध्ये तेव्हा मी तुला काय म्हणले? आमची वेळ आता वेळ काय सांगून येते का बापू? आता झालं ना लग्न, झालं मग। अरे तसं नाही अर्जुन, पण तुम्हाला दोघांना लय मनस्ताप सहन करायला लागला ना। बापू आता जे झालं ते झालं। आम्ही दोघांनी ठरवलं की आता मागं वळून बघायचं नाही। असं ठरवलंय की अजून वेळ घेईल, आणि जोवर मला मनापासून वाटत नाही ना तोवर त्याला नवरा नाही मानणार। मी समजू शकते तुला काय वाटते ते। तुझ्या जागी मी असते ना तर मी पण हेच केलं असतं बघ। कदाचित मी तुझे इतकं ठाम नसते उभे राहू शकले, पण एक गोष्ट सांगते, आपल्या अर्जुन भाऊजींचं तुझ्यावर लई प्रेम आहे बघ। तेच तर ना पियुताई, तू लई प्रेम करतो माझ्यावर, आणि त्याचं ना मला प्रेशर येतंय आता। तू खूप मनापासून प्रेम करतो ग बापू। मामींचा राग साहजिक आहे, मला माहिती त्यांचा राग। झालं का? आवरा लवकर। झालं का मम्मी? दाजींना भूक लागली असेल। दाजी तुझे तर ते काका आहेत ना? दाजी काका दोन्ही बेटे माझे। दे पिवते। अगं तू बस, मी पोरांना वाढून देते। बस बस अर्जुनराव तुम्ही घ्या जीव। बापू बसा की तुम्ही पण। मी नंतर बसतो की। सुषमा घरी एकटीच आहे ना, तिच्या बरोबर खातो 2 घास, म्हणजे तिला पण बरं वाटेल। आणि तुम्ही बसा बसा बसा। आप्या ते गुलाबजाम पण घे बर का। खर तर गोडाचं जेवण घरीच करायला पाहिजे होतं, पण आता माझ्याकडनं। बापू अहो तुम्ही जिथं असाल ना तेच घर आहे, आणि आता बाकी सगळे आहेतच की। मामी तेवढं नाहीत, मामींचा राग लवकरच शांत होईल माहिती मला। संकोच करू नका बर का, पोटभर जेवा सगळ्यांनी। बापू खिलाडी दाजी, आता माझं मेन काम राहिले, सगळा सेटअप लागलेला आहे। आता मी फोटो काढणार। काढ काढ फोटो काढ। असं कसं फोटो काढायचा? काका तू का केलं तर की? अय नाही नाही बरोबर बरोबर। फोकस गांडला। काढला का फोकस तुझा? दिप्या अगं तिथे खरंच फोकस गांडला। खिलाडी दाजी एकदा एकदा। ए ती पॅगअप की, इथं दाजीची भाजी व्हायची। बर राहिलं दिदे, तू बरं हो की?
वहिनी स्वयंपाक एक नंबर झालाय बरं का. आवडलं ना? अहो मग अजून घ्या की. घ्या की. अहो बापू हक्काने म्हणायचं तुम्ही, अर्जुन घे अजून. आणि तुम्ही वर काय बसलाय, वाढायला या पहिलं खाली. वाढतो की त्याला काय. काय ग रुक्मिणी, काय करतेस? अगं काय तर करते की खायला. बया, 2 सुना असून समधी काम तुझ्या उरावर टाकून कुठे गेले तू राहायला त्या? अगं या रुपालीचा भाऊ आलाय सातारला, त्यामुळे स्वप्नील आणि रुपाली तिकडे गेल्यात. आणि ते लैला मजनू हा ते कुठे गेल्यात? आपल्याला येऊन तर आता 1-1.5 तास झालाय. वय काय माहित कुठे गेल्यात. पण नकोच माहिती, माझ्या डोळ्यासमोरच नको बघ. तिला बघितलं ना की मला कसं तरीच होतंय. अगं म्हणून काय तिला डोक्यावर चढून ठेवती काय? चांगली राबून घे, नाही तर तुझ्या आणि त्या रुपालीच्या उरावर काम टाकून एकटी गावभर बोकळत फिरल ती. होय ते बी खरंच आहे म्हणा. असलं संस्कार काय ते नाहीत तिला. मी तिला फोन लावून बघू का ग? अगं येडी बिडी झाली का काय? कशाला फोन लावती? जाऊ दे मरू दे, यायचं तवा येईल, आपला आपण बनवून खाऊ. आली ना की चांगली झाड तिला. अगं मी कशाला झाडाय पाहिजे? आता जे काही बोलायचं ना ते सरकारच बोलतील, आणि तिला येळ होऊ देच. म्हणजे ती जेव्हा येईल का नाही तेव्हा सगळेजण भुकेने कडकाडलेली असतात की नाही बघ, मग होईल तिची गंमत भारी. मग चांगला जाळ निघल बघ तिच्यावर. बरं ऐक ना, मला ना आत्ताच लई भूक लागली, काय खायला आहे का घरात? अगं हे बघ की लाडू आहेत की, धर खा. बरं झालं बाय. एकदम लोड झालोय मी, घरी जाऊन झोपणार आहे आता डायरेक्ट. काय राव खोटं बोलताय, पोटभर जेवला नाही बरं का तुम्ही? अरे दिप्या 2 वेळा नाडी लूज केली आहे मी. बरं बापू, आम्ही येऊ का आता? निघताय लगेच? घरी सांगितलं नव्हतं ना इकडे येतोय म्हणून, मग आता निघतो. सावकाश जा. अप्पे 1 मिनिट थांबा. वहिनी आता काय देत बसू नका. अप्पे कसलीच काळजी करू नकोस बघ, सगळं छान होणार आहे. येऊ बापू? हा. नमस्कार कर. अरे सुखी राहा. हा? काळजी करू नका. हो. दिप्या, चकुली, बापू, आपी दीदीचं घर म्हणजे तुमचं स्वतःचं घर. कधी पण हक्काने यायचं काय. होय होय नक्की येणार बाबा. चल. चला. अर्जुन, तू इथं कुठे घेऊन आलायस मला? आपे आता म्हणलं पडलोयच बाहेर तर थोडं फिरून येऊ ना. आपण घरी सांगितलं नाहीये, तू फोन कर आधी घरी. आपे नवीन नवीन लग्न झालंय आपलं, कशाला कोण विचारणार आहे आपल्याला आता? म्हणून मग गृहीत पकडायचं का? तू आधी फोन करून घरी सांग. तिकडे बस 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 बस. अरे तू बस पहिली इथं बस. अरे का आपलं घरच्यांचा विचार, अभ्यास. स्वतःच्या मनाचा विचार कधी करणार आपे? अरे घरचे कोणाचे? माझे. अभ्यास कोणाचा आहे? माझा. माझाच तर विचार करते मी. तुझ्याशी बोलण्यात जिंकायचं म्हणजे. आपे ही जागा आठवली का तुला? आपली लग्नाआधीची भेटण्याची जागा. आपली भेटायची नाही, तू भेटायचं येऊन कुठेही. आणि मी तुला कितीदा विचारलं होतं, तुला कसं कळतं रे मी कुठे येते? आता कळतंय सगळं. हा म्हणजे तुला काय वाटलं मी तुझा पाठलाग करायचो? म्हणजे करायचो, पण प्रत्येक वेळी पाठलाग करायचो असं नाही. मला ज्यावेळी कळलं ना की माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी आहे, तेव्हा करायला लागलो पाठलाग. त्याच्या आधी नियतीनेच जे काय व्हायचं ते व्हायचं, भेट व्हायची. जेव्हापासून तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटायला लागलंय ना,
तेव्हापासूनच सगळं चुकत गेलं. असं का म्हणते आप्पे? आता काय चुकलंय? चुकलंच आहे की, खोटं बोलल्याने सगळं चुकत गेलंय. शेंशाचं खोटं अजूनही भोगायला लागतं आपल्याला, आणि म्हणून मला खोटेपणा नाही आवडत. आज मामला बिघडतच चाललाय, पण आप्पे तुला हसवल्याशिवाय मी काय घरी जात नसतो. काय काय झालं? आप्पे तू गजरा माळलास ना आज, त्यासाठी थँक्यू. तुला बरं वाटावं म्हणून. पण अर्जुन, तुला एक सांगू का? तू मला न विचारता काहीच करू नकोस. मला नाही आवडत. तुला काय आवडतं? पुस्तकं, अभ्यास करायला आवडतो. ते सोडून दुसरं असं ज्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल असं असं काय आवडतं? असं काही नाही. अर्जुन, माझा रिझल्ट येईल आता. मेन्सच्या तयारीला लागायचंय. करू ना. त्यासाठी काय लागतं सांग मला, तुला सगळं देतो. परवानगी पाहिजे मला, घरच्या सगळ्यांची. आप्पे तुला कशाला परवानगी पाहिजे? अख्ख्या आसगावला माहिती तुला कलेक्टर व्हायचं ते. अर्जुन, ही आधीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे ना. हे सासर आहे माझं, इथं मला सगळ्यांची परवानगी घ्यायला लागेल अभ्यासाला. सगळी कामातनं वेळ काढून मग अभ्यासाला बसावं लागेल ना, म्हणून. बे तू त्याचा नको लोड घेऊ. आपल्या घरून तुला नाही काय प्रॉब्लेम आहे ना. आणि तू बघितलं ना घरी रुक्मिणी काकी किती मस्त आईसारखी मायाला होती. सरकार आहेत थोडे कडक, पण त्यांचा पण स्वभाव बदललाय आता. त्या दिवशी आपल्या लग्नात बघ आत्याला घेऊन आले होते स्वतः, मस्त आवरून बिवरून. आणि आत्याने बघ आपला एकमेकांचा हात दिला आपल्या हातात. तेव्हा सरकार काय म्हणले? हा माझ्या बहिणीने. मला ना कधी कधी सरकार आणि आई जरा वेगळंच वाटतात. सरकारांनी बापूंना काय आप्पे? अरे हेच की, त्यांना अजूनही लग्न मान्य नाही असं वाटतं. अगं असं काही नाही, त्यांना लय आनंद झालाय. तसं असेल तर चांगलंच आहे की. चांगलंच आहे ना. आणि स्वतःच्या आनंदाचं काय? म्हणजे आप्पे मी तुला इथं का घेऊन आलो माहितीये? कारण तुझ्या चेहऱ्यावर एवढं हसू यावं म्हणून. मगाशी पिऊ वहिनींच्या घरी किती उदास होतीस तू. तूच सांग मला आता की मी तुला कसं हसू सांग. तुझं काय चाललंय? तू घरी चल आधी. आप्पे मला सांग, मी तुला तुझ्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी काय करू सांग. मी जोक सांगू का? इथं डान्स करू का? मी करतो आप्पे, तू सांग. मी सगळं करतो. या दरीत असं मोठ्याने ओरडू का? आप्पे आप्पे मी ओरडू का? मी म्हणजे माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत ना त्या सगळं ओरडू का मोठ्याने? मला एक सांग, सातारच्या प्रत्येक चौकात तुझा असा फोटो लावू का मोठा? अर्जुन, तुझं काय चाललंय? नाही मला सांग आप्पे, हे चंद्र तारे बिरे तुला आवडतात का? आपण एक काम करू ना, ती अशी मोठी दुर्बीण मिळते बघ, त्यातून असं बघितलं ना की चंद्रबिंद्र अशी जवळ दिसतात आणि लय भारी दिसतात असं ऐकलंय मी. तिकडे जायचं का? तू सांग आप्पे की तुझ्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी काय करायला लागेल ना ते मला सांग. फक्त एवढं हसू येऊ दे ना. बापू घरी लवकर आले ना की राणीतनं मला फिरायला घेऊन जायची. तेव्हा अशीच थंड वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर आली की असं चेहऱ्यावर हसू यायचं. लय भारी वाटत. आपलं कोणीतरी आपल्या सोबत आहे ना असं वाटतं. आप्पे तू कसली वारी राव. मीच येडा आहे. मीच बघत आहे चंद्रन तारेन बघत बसलोय. मला लक्ष द्यायला पाहिजे होतं ही आप्पी आहे. तिला छोट्या छोट्या गोष्टीचाच आनंद मिळतो. हे असल्या मोठमोठ्या चंद्र सूर्यामध्ये नाही. म्हणूनच मला तो आवडते आप्पी.
चला. हो. अजून एक. बापूंसोबत असताना जेवढं सुरक्षित आणि भारी वाटतं ना, तेवढंच तुझ्या सोबत असताना वाटतं. म्हणून माळला मी गजरा. अरे अर्जुन, कुठं गेला होता तुम्ही? झालं का तुमचं गाव उंडरून? अहो सरकार, आम्ही इथंच होतो गावात. कुठं जाणार आहे दुसरं? कुणाला विचारून गेलता? डोळ्यामुळे अंधाऱ्या यायला लागल्यात, पर भूकन काय करावं काय समजत नाही. लय भूक लागली बाया मला. अख्खं घर उपाशी आहे, काय करणार? आमच्या सुनबाई फिरायला गेल्या, त्याच्यामुळं मग आता. अहो पण सरकार त्यांचं नुकतंच लग्न झालंय, त्यामुळं कुणी कुणाची बाजू घ्यायची काही गरज नाही. काय गप्पे? अगं त्या अर्जुनचं सोड, तुला तर कळतं का नाही तर तुझं पाय घरात ठरतच नाहीत. हे सगळं तुमच्या घरात चालत असेल ना, किती नाही चालणार. नाही काकी, ती मला म्हणत होती की तरी म्हणलं तू कशी बाजू घेतली नाही अजून? सगळ्या घराला असं वाऱ्यावर सोडून फिरायला तुला लाज नाही का ग वाटत? आय 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 बया, गरा 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 फिरायला लागले ग मला चक्रीनी. काय करावं या भूकने तर पोटात लय कसं तरी होत. आय 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 ऐका काय सगळेजण ऐका. मी कोणाला बोललो नाही, पण आता सांगतो, आज स्वयंपाक करायची काही गरज नाही. का तर तिच्या पुस्तकाची पानं फाडून खाऊ घालणार आहे आम्हाला आता. छे कसं लागेल ते? अहो आपण बिर्याणी खाणार आहे. बिर्याणी. बिर्याणी? कसली बिर्याणी? अगं काके, 31 आहे आज. सरकार 31 आहे ना आज. बिर्याणी खाल्ली पाहिजे ना. अरे मग येणार कधी? पुढच्या वर्षी? अहो नाही, मी आता काय करतो, आवरतो, कपडे बदलतो, हातपाय धुतो, लगेच जातो आणायला. म्हणून फिरत होता होय तुम्ही? अगं असं नाही काके, आम्ही जरा हिच्या घरी गेलो होतो. आता गो बया, आतापासूनच या टिक्कूजीरावाच्या सासूरवाडीला चक्र चालू झाल्या वाटतं. घर जावई हो नको बर का बाबा, नाहीतर तिकडे काय म्हणा, कशात काय फाटक्यात पासली तर आहे त्यांची. अहो मावशी, तुम्हाला भूक लागली आहे ना, मुगच कशाला बोलून ताकद घालवताय? अर्जा अर्जा, आवरून घे पटकन तू. हो निघतोयच आता. अरे हो, अजून एक सांगायचं राहिलं. तुमची लाडकी सून सगळ्यांसाठी आज मस्त गोडधोड करणार आहे काहीतरी. मावशी खाऊन तर बघा तुम्ही, एक नंबर तुम्हाला आवडणार. चला चला मग सगळे लागा कामाला. चला 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 चला. बर, आवरा आवरा लवकर. हो आप्पी सॉरी हा, परत जुगाड मारायला लागला आज काहीतरी. बर ओरडले असते ग. गोड करणारे म्हण गोड. आमचा अर्जाला बेन आहे तू. वाचवलं बघ तिला त्यानं. वाचू दे ग, कुठं जाती ती? माझं नाव आहे मनी, हाय अडाणी, पण भले भले ना पाजीन पाणी. चिंचुके काय करतोय तू? अहो जेवणाची तयारी चालू आहे. मग अजून एका जेवणाची व्यवस्था लावायची आहे. आपल्याला 1 किलो मटन बिर्याणी पाहिजे. अहो आता कुठं भेटणार बिर्याणी? चिंचुके, ते विषय गंभीर झालाय राव. घे ना समजून, आल्यावर सगळं सांगतो तुला. आता काय साहेब, तुम्ही सांगायचं आणि ह्या चिंचुक्याने ऐकायचं.